जिरली आमच्याला जिरली म्हणजे एकदम रिसर्च करावं लागेल डीपमध्ये जाऊन तुम्हाला मग सांगतो. गार्डनमध्ये वाशिमचं एक फेमस गार्डन होतं काही काळापूर्वी त्याच्यामुळे त्याच्यावर नाही बाकी जाऊ द्या पण ते महत्वाचं. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अशा लांबलचक्या व्लॉगमध्ये. आता आम्ही इकडे गार्डनमध्ये वाशिमचं एकदम फेमस गार्डन होतं काही काळापूर्वी, पण इथे एकदम शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पूर्ण वाट लागली इथरची. आणि हे आमचे मित्रमंडळी कमीत भाऊ जास्त येतं. गाइस लाईक फॉलो करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा रे, ते महत्वाचे. बाकी जाऊ द्या पण ते महत्वाचं. आणि हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. मेन विषय इथं आहे की 1956च्या काळात इथे भाई साहब आप कुछ ज्यादा नहीं फेक रहे, हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. ते हे क्रॅश झालं होतं. चौथा महायुद्ध इथं झाला होता त्याच्यामुळे त्याच्यावर नाही का बघा 4 नंबर आहे बघा. इथं काय नाही लय मोठा विषय याचा एखाद्या बरा सांगतो आता. गजब बेइज्जती है. म्हणजे एकदम रिसर्च करावं लागेल डीप मध्ये जाऊन आणि तुम्हाला मग सांगतो त्या. अरे तुमको कुछ नहीं मालूम है, वीडियो का टॉपिक बताओ रे क्या आहे ते. त्या विषयात इतिहास वाचतो. खेळ आहे हे बघा. किती 1900 हे गांधी बाबांनी आमच्या काय 1947 मध्ये आम्ही स्वातंत्र्य झालो. 1956 नाही 47 मध्ये 47 1947 मध्ये झालो. गूगल करा ना. अरे तुमको हमारा भारत स्वतंत्र कब हुआ था ये मालूम नहीं, तुम मरू रे. गुगल नाही, गुगल बाबा काय नाही. हे बघा हे आमच्या आजोबांनी खेळाय केला, आम्हाला खेळाय आहे ती. हो तुमचे आबाजी आलते इथं तुम्हाला खेळाय करून द्यायले. व्हिडिओ बंद करा रे, लय फेका लागले हे. आम्ही तर झालो मथार. आता तुम्ही या. आता आम्ही आमच्या लेकरांना आणतो इथे का. अबे तुला लग्न होते का हे पाय पहिले लेक करायला आणतो इथं खेळाय. बापाची ठेवणी आहे का. यायले फोन देते रे, फोन देते महिलाच कोणते ना ते यायले कोण द्या. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. डॉगेश भाई, डॉगेश भाई किधर गए. जुना सैनिक, आर्मी का डॉगी. आर्मी का डॉगी आहे भाई. जुना सैनिक आहे भाऊ. डायरेक्ट म्हणजे लय मोठा विषय भावांनो. आणि एकदम म्हणजे बोलायला जर गेलो ना तर लय काही बोलायसाठी आहे. लय एकदम मनातून आम्ही बोलतो, पण ते तुम्ही घेतलं पाहिजे. अरे बा हे असे जे सोबत जर ब्लॉगर असतील ना, याला जिथं कंटेंट भेटलं ना भाई नाही डायरेक्ट आपल्यावर विषय होते. आपली लाईफ आहे. कंटेंट मला तर वाटते कंटेंट सापडू एकदम पागल होणार. यायला एकदा खेळकरचे कोणा सुरू करायला लागणार. मला तर झालं सुरू यायला करतो. जाऊ द्या. काय म्हणतो एखादा पुष्पगुच्छ घेऊन भाऊचं स्वागत करू वाशिमला. हो ते प्रधानमंत्री आहे, त्याचं स्वागत करायले. स्वागत भाऊ काटर ट्रेन डायरेक्ट ओढत इथपर्यंत वाशिम पर्यंत आणली. धन्यवाद. हार्दिक स्वागत. हंबा हंबा रंबा रंबा. बाईक मध्ये 200 कसं वाटतंय? गारगार वाटते. हो ना, आता तुला पावसाळ्याचं गारगारच वाटणार आहे. पावसाळ्यातून कसं वाटतंय? गारगार वाटते. गारगार कसं वाटणार. ऊन आहे. नाही मी आलो का नाही तेव्हा मला गारगार वाटू लागलं. तुला आता कसं वाटायला हे विचारलं, मंगाचं नाही. प्रश्न काय विचारला पहिले हे पाहायचं आहे. पण मग जेव्हा इकडे आलो तेव्हा मला इकडे वाशिमची ऊन पाहिली भाई. इकडून फार लागते तर ऊन अशी आहे. पोरा निघतो इकडून. हा इकडून आपण जरा गोरे. तर विषय असा आहे, आता हात दुखा लागला. तर विषय इथला भारी आहे ना, म्हणजे ऊन एकदम कडक. तर पाहिलं मी काळा व्हायलो. हो काळा व्हायलो. येरी कुठं गोरा आहेस तू काळ्या. तात्यांनी डायरेक्ट माहिती का कुठून आले तात्या तुम्ही. आम्ही नाशिकून डायरेक्ट वाशिम पर्यंत त्या ट्रेन वाल्याला म्हणजे घेत नव्हता ते. हो घेत नव्हता. मग का त्याच्या घरची ट्रेन आहे का ती. ते डायरेक्ट वडतच घेऊन आले त्या ट्रेनचा डब्बा डायरेक्ट वाशिम पर्यंत. हो वडात आणली पहिले त्याचा अंक पाय मग बोल जरा असं. हा ते म्हणे की अकोल्यापर्यंतच, पण नाही म्हणलं हे आपली लय वाट पाहू लागले. मग डायरेक्ट वडत आणला भाई डायरेक्ट नाही का. हा हिसाबात बोला रे जरा, लय नका फेकू. भाऊचा विषय म्हणजे टाइमातला टाइम काढून तात्या इथपर्यंत हो बंद करायचं त्याचं करा नाही. तात्या वाशिम पर्यंत. आपल्याला एक व्हिडिओ शूट करायचा होता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि तसेच आम्ही इकडं जमा करायला लागलो. हे एक आपल्याजवळ एक भंगारवाले. हो ते सुरू करा आता भंगारवाले. आला पिऊ नको रे. उद्या पिऊ रे. उद्या पिऊ. आजच जे काय करायचं आजच करायचं. हे घ्या काचेच्या बॉटली फक्त 5 रुपये किलो. घ्या टँगो याला काय म्हणतात? ओडमांग याला काय म्हणतात? जाऊ द्या. याला स्टँड म्हणतात. स्टँड सॉरी ट्रायपॉड याला म्हणतात स्टँड. हे आहे सफरचंद, जे की तुम्ही याच्या अगोदर पण पाहिलं असाल. APPLE ऍपल म्हणजे सफरचंद. भाऊचा विषय टॉप.
हिला का आपण का काढून आपण काट झाले का दोघं एका लाईन मध्ये येतात त्यामध्ये काही विषय नाही. काट झालं दोन line टिकून इथं मोबाईल पाहू द्या. मोबाईल पाहू द्या. हा भीक मागून घेतला ते फायदा काय त्याचा अहो, ते side अहो ने ते जेव्हा नाही होतं ते ना. फायदा आहे ते आम्हाला पण दिसून येते तिची दारू प्यावी लागते तुला काय कळतं का नाही? तुम्ही चहा घेत नसता ते भीक मागण्यासाठी गेलते का मित्र होता तुमचा? तर मंडळी इथं आपला पॉडकास्ट एकदम खतरनाक पैकी समाप्त झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायचं. आणि याच्यातनी आम्ही फुल टू कॉमेडी आणि जे काय ते खरं जे म्हणजे सर्व जे आहे ना ते नॉन स्क्रिप्टेड होतं इथून बोललेलं इथून त्यासाठी नाही का चॅनलला सबस्क्राईब पण करणं पडतं बरं का. तुम्ही नाही, आम्ही पण बोललो अरे बापरे इथून आम्ही बोलले पण सगळे बोलतो. जण कारण की आम्हाला पण इथं काही ना काही आहे. इकडे नसते इकडे असते. कुठं इकडे का इकडे हा ठीक आहे जिकडे पण असते तिकडे तुम्ही तेवढं समजून घ्या ऍडजस्ट करून घ्या हो. हो आणि लाईक सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. आपल्या तात्याची पब्लिक आहे, भरभरून प्रेम द्या आणि सगळ्यांच्या आयडीवर कोलॅब होऊन जाईल युट्यूबला. तर सगळ्यांच्या याच्यावरून पाहून घ्या आणि सगळ्यांच्या आयडीला Subscribe भरून प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र जय. ओके बाय बाय सी यू टुमारो. जय.